विषय लोणावळ्याला जायचं नाही, इथून मी एकटा टू व्हीलर जायचं. मी येडं झालं एवढ्यातच. तुमच्यासोबत पण असं कधी कधी झालं असेल, म्हणजे तुम्ही एकटे आहेत आणि विचार करत करत गाडी चालवता नाही का, गाडी व्यवस्थित घरी पोहोचलेली आहे. मग घरी पोहोचल्यानंतर म्हणजे जवळपास आल्यानंतर तुम्हाला कळत आयला आपण एवढ्या लवकर कसं काय आलो. बाई आलेलं आहे. हा फोटो फिटो भारी निघतात राव. वा वा वा, एक नंबर भाऊ. हा अख्खा भिजलो. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. अब ये कौन है बे? टकाटकवर कोण कुठं चाललाय तुम्हाला विचार पडला असेल. 4-5 दिवसाच्या कंटिन्यू कामानंतर फायनली 2 दिवस रेस्ट भेटलेला आहे. सो उरकलं आणि लोणावळ्याला निघालेलं आहे. तुमच्या भावाची बाई घरी टिकतच नाही, कारण आपल्याला घरी राहायची सवयच नाही. सो उरकलेलं आहे. ॲक्च्युली आपली अख्खी गँग कालच गेलेली आहे, पण मला काल जमलं नाही. मला आज जावं. आज पण थोडंसं काम होतं, पण मी कसं तरी ॲडजस्ट करून निघालेलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकटाच चाललेलं आहे टू व्हीलरवर, आणि सगळी गँग ऑलरेडी पोचलेली आहे. विषय लोणावळ्याला जायचं नाही आहे, इथून मी एकटा टू व्हीलर जायचं आहे टू व्हीलरवर. त्यामुळं स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, आणि ब्लॉग कसा होतोय शेवटपर्यंत नक्की बघा. कोण कोणी काय ते तुम्हाला गेल्यावरच काय. सो चला. सो काय चला, टाकी फुल केलेली आहे आणि निघालेलो आहे. आता एक सीन असा आहे की सुपर मार्केट शोधायचं आहे, कारण मला घ्यायचं आहे बिर्याणी राईस. आमचं असं नियोजन आहे, तिकडं मस्त बिर्याणी करायची, एकदम क्वालिटी ब्लॉग होणार आहे. सो बघत राहा आणि बघू आता किती वेळ लागतोय पोचायला. एकटाच चाललोय तर लय बोर होणार आहे, आणि ऊन पण मजबूत लागायला लागले. पण ठीक आहे, काय विषय नाही, जाऊया चला. भाई साहेब, शॉक पाहिजे तर असा पाहिजे. कंपनीची गाडी नवा, नंबर बघा 0001. कसं आहे, नंबरचे शॉक लय जबरदस्त असतात लोक, काय आहे म्हणा. तसा आपल्याला शॉक आहे 81 नंबरचे शॉक. नाही म्हणता 2-3 लाख रुपये खर्च केला असेल भाऊ, काय सांगता येते. जोरात MH11 सातारा शेवट. सो चला काही केपीत पोचलेलो आहे. ते राईस घ्यायचा आहे, राईस घेतो आणि मग निघतो पुढं. Meanwhile, गाईज मी येडं झालो एवढ्यातच. आज तशी खडकीत आलो आणि घुमेगा तिकडं बघतोय आणि विचार करत गाडी चालवतोय. एकटा येतं काय सुचना, हेडफोन नाही त्यातल्या त्यात. लगेच अवघड काम झालंय त्याच्या घुमेगात चाललेगत झालंय सगळं. डोक्यात विचार येतो काहीतरी. गाडी चालवत लक्षात राहत आहे आपलं. तुमच्यासोबत पण असं कधी कधी झालं असेल, म्हणजे तुम्ही एकटे आहेत आणि विचार करत करत गाडी चालवता नाही का, गाडी व्यवस्थित घरी पोहोचलेली आहे. मग घरी पोहोचल्यानंतर म्हणजे जवळपास आल्यानंतर तुम्हाला कळत आयला आपण एवढ्या लवकर कसं काय आलो, असं असतं. PCMCत पोहोचलेलो आहे बघा. मुंबई लोणावळा देहू रोड अर्ध्या रस्त्यात तर पोहोचलेलो आहे. पटकन पोचूया. रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा आती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद भिंतीचे. चिंब भिजलेले दुःख सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले दुःख सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. Come a long way from where we began. Oh, tell me about it. सो हिअर वी गो गाईस. तळेगावच्या चौकात पोहोचलेलो आहे आत्ताशी. आता इथून पुढे 20 किलोमीटर मग पोहोचलो. चला वाट बघतायत सगळे, लवकर जाऊया. टोल नाका आलेला आहे. टेम्पो जायचा टेम्पो. चला. सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनुष आले.
सो गाईज गाडी चालवायच्यात एवढं धुंद झालतो मी की 10 किलोमीटर पुढे आलो आणि नंतर मॅपवर बघतोय त्याच्या आईला अवघडच काम आहे. 10 किलोमीटर पुढे गेलेलो आहे मी. सो आता चला परत रिटर्न जाऊन काय आता फायनली पोहोचलेलो आहे लोणावळ्यात. रोड बघा, मला तर कोकणात आले का वाटायला लागले. मला लई इच्छा झाली कोकणात जायची पण सोर्स नाही, गाडी नाही, त्याच्यामुळे जाता आहे ना. पण ठीक आहे, करू काय नियोजन. वायदळ तुम्ही हा व्ह्यू चेक करायला. हा म्हणजे एवढा लांब ट्रॅव्हल आलो ना, असला व्ह्यू बघून भाऊ मंत्रमुग्ध होतं. मन अख्खा थकवा शीन निघून जातो. आता संदेश भाऊ रोडला थांबलाय माझी वाट बघत. लवकर जाऊयात जर नाही का. लय फोन केले माहिती आहे, खोटं नाही सांगत. लय फोन केले. मलाच बरं वाटत नव्हतं पण लय घाण बिझी होतं, त्यामुळे ना मला पण जमत नव्हता. पण भावाचा शब्द पडला नाही पाहिजे, त्यामुळं उरकलं. एक भरली निघाल. A few moments later. बाई आलेलं आहे. भारी आहे रे, भारी दिसतं, भारी आहे म्हणलं. सो गाईज रिच्ड, पोहोचलेलो आहे भाऊ. लय वाईटागलो. बाय द वे पूल चेक करा तुम्ही बघता त्या साईडने ना. हा फोटो भारी निघते राव. काढावं म्हणतोय आता थोडंफार. चला आपल्या बेडरूम मध्ये. कुठे अरे उठकी यार, भारी आहे राव. पैसा वसुले. वा वा वा, एक नंबर भाऊ. हा हे पण बेडरूम आपलंच आहे का? 4 BHK आहे ना. पैसा वसुले, क्वालिटी व्यू या एक नंबर. चला हा, भारी क्वालिटीच. सो गाईज विसला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सो गाईज लोणावळ्यात फिरतोय आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. समोर बघा, तुम्हाला वाटत असेल हे पक्षी आहेत पण हे वटवाघ आहेत. नाही पक्षी आहेत रे. बॅटमॅन आहे गाईज. तुम्ही कमेंट मध्ये सांगा बॅटमॅन आहे का कावळ आहे. काय का असं ना, पावसाचे टिपके पडायला लागलेत. पटकन घरी जावा. शॉर्ट आहे आपला. बिर्याणी बनवायचा विषय होता ना, सो त्याचं मटेरियल घ्यायला आलतो. चाललोय आता बघा नक्की काय आहे. लय रे हाय, वटवाघ आहे भाऊ. वटवाघ आहे. हा बॅटमॅन आहे बघा. त्याचा बॅटमॅन झाला असता. अरे इथं काहीतरी शॉर्ट दिसतं आतमध्ये, कारण त्याच्यावरतीच बघ की सगळी हे करते ते. काय एकविरा विद्या मंदिर कॉलेज आहे. कॉलेजच्या वरती वटवाघ फिरते. पाऊस आला काहीच. पाऊस आलाय बसा बोबल्या दादा. कसं रे आता भिजत जायचं. वातावरण एक नंबर झालंय पण काही म्हण घर गेला. इथे एक विला आहे बघा, एक नंबर विला आहे. असला विला बुक करायचा. टेंट हाऊस का, पैसा वसूल. बिर्याणी मसाला राहिला असं एक सांगतात. पुरी नाही फिरायला ते आपल्या आयुष्यावर त्याच्यामुळे प्रगती व्हायला. हा ना, एक दोन नाही 10 एक उतारे फेकलेत कुठेतरी. पावसाळ्यातले मजा येते रे फिरायला. हा ना तेच की, पावसाळ्यात खरंच मजा येते. अख्खा भिजलो. अवघड गावे. कसली गाणी ऐकत बसलोय बघा मी. तिकडे सगळी कामं करतात, मी TV बघत बसलोय मस्त. लाटे